संघटना, तुमची संघटना कशी पाहते याकडे? नाही, हे कोणी एकत्र आले तर जनतेचं काय भलं होणार आहे? ते त्यांचं भलं होणार आहे. आणि राष्ट्रवादी कधी अलग होती? मला एक सांगा, पवार साहेब आणि अजितदादा अलग होते आज शक्य आहे का? ते एकत्रच होते, ते एकत्रच होते. आता फक्त ते मीडियावर नव्हते किंवा लोकांसमोर नव्हते, तसे ते एकत्रच होते. आणि यांना एकत्र झालं काय आणि हे समोर आले का? सामान्य माणसावर काय फरक पडणार आहे? भाऊ, तुमच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरती मस्जिदीची जमीन लाटल्याचा जो आरोप आहे स्थानिक नागरिकांनी केलेला आहे काळ्या मस्जिदी. मला आता ते काळ्या मशिदीचे जुने लोक आम्हाला भेटले, त्यांनी पण कागदपत्र दाखवले. काही ठिकाणी त्यांनी बेपत्ता लिहिलेला आहे. ते लोक जिवंत आहे, पण त्याच्या रेकॉर्डवर बेपत्ता दाखवले. जे लोक भेटले ते काही चुकीचं सांगत आहे एकंदरीत प्रथमदर्शनी असं दिसतंय. आणि कोर्टात केस चालू आहे, तिथं त्यांनी लढावं. कार्यकर्त्यांचा सन्मान करत आहे, मात्र सोलापुरात तुम्ही मंचावरून देखील बोलला 2 गट पडल्याचं उघड दिसत आहे. हे सोलापूरकर कुणीही सांगू शकतात, मात्र पदाधिकाऱ्यांमध्ये जे 2 गट पडलेले आहेत त्याला गट पडणं हे चांगली गोष्ट आहे, पण ते निवारणं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. गट पडत नाही असं नाही आहे, तुमच्यातही गट आहे, गट नाही आहे असं नाही आहे, पण ते गट निवारले गेले पाहिजे. सामान्य माणसासाठी गट सोडून तो उभा राहिला पाहिजे आणि ती क्षमता आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. पण गट पडल्याची चिंता नाही, त्यांनी सामान्य माणसाने दूर करू नये एवढीच चिंता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक गट म्हणून लढताना दिसतील आपल्याला. बिलकुल एकत्र होऊन सगळे लढेल, ताकदीनं लढेल. आणि निवडणूक लढणं हा आमचा प्राथमिक स्वभाव नाहीच आहे. आम्हाला सामान्य माणसासाठी लढणं हा आपण महायुतीसोबत जाणार का महायुतीसाठी? नाही, ते अजून काही निश्चित नाही आहे. जिथं आमचे कार्यकर्ते निवडून येईल त्याच ठिकाणावरून आपण तशा पद्धतीनं जाऊ. आखरी कार्यकर्त्याच्या हातात पद लागलं पाहिजे, त्याला काही काम करता आलं पाहिजे. आणि संघटना मजबूत झाली तर लोकांचा आवाज मजबूत होईल, मोठा होईल. हो, तुम्ही स्वतःला दाढीवाला म्हणलं आणि त्या 2 बिगर दाढीवर भारी पडणार आहे. त्याचं थोडंसं विश्लेषण करा की कसं, म्हणजे एक दाढीवाला, 2 बिगर दाढीवाला आणि एक दाढीवाला. आता मला वाटतं याचं विश्लेषणामध्येच माझ्या सांगण्यातच भरपूर गोष्ट येऊन गेलेल्या आहे. त्याचं वेगळं विश्लेषण करायची गरज नाही. आणि दाढीवाला भारी पडलाच होता, आता हा दाढीवाला भारी पडेल. म्हणजे येणारी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये बच्चू कडू इतर पक्षाचे जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना एकत्रित करून अमरावती असेल, अकोला असेल या भागात तुमचं वर्चस्व आहे. परंतु महाराष्ट्र आज सर पुऱ्या महाराष्ट्रातच वर्चस्व आहे. आम्ही सोलापूरमध्ये सुद्धा, मी सांगतोय, सोलापूर असेल, लातूर असेल, आता आमची लातूरमध्ये नगरपालिका आहे, पूर्ण सत्ता आमच्याजवळ आहे साकूरला. त्याच्यानं ते अमरावतीपुरतं मर्यादित ठेवता येणार नाही. सगळ्या इकडे लढू. माझं असं म्हणणं आहे का लढण्यापेक्षा कशासाठी लढतात हे फार महत्त्वाचं आहे. आमचं जे लक्ष आहे ते लक्ष खरं तर घेण्यासाठी आम्ही हे लढे लढू. इतर पक्षांना सोबत घेऊ ना, जशी वेळ येईल तसं. हो, सकाळी जे आहे ना, संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानची युद्ध ह्याच्यामध्ये नाक खुपसून आहे, ते काही सरपंच नाही आहे, आमच्या युद्धामध्ये त्यांनी नाक खुपसून आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तुमचं काय मत आहे? आता हा मोठा खरं तर चिंतेचा विषय आहे. युद्ध पाकिस्तान आणि भारताचं होतं आणि ते अतिरेक्याच्या संदर्भात होतं. ते काश्मीरच्या संबंधित नव्हतंच. मुळात अतिरेक्याने वार केला, त्याच्यावर हा वार झाला. आणि म्हणून ते हा विषय ट्रम्प काश्मीरवर घेऊन जात होता. तर आमच्यासाठी विदेशी धोरण जे होतं, जेवढे मोदीजी फिरले ते आता खरं तर पैसे वसूल करावं लागेल अशी अवस्था. कारण त्यांनी जेवढे देश फिरले तेवढ्या देशातून एखाद्या देशानं तरी पाठिंबा उघडपणे द्यायला पाहिजे होता. जसं चायनानं, चीननं आम्ही पाहतोय पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला, पण आम्हाला एकही देश पाठिंबा देऊ शकला नाही. आमचं विदेशी धोरण यावरून किती फेल आहे हे स्पष्ट दिसतं. मोदीजींना आम्हाला विनंती आहे की फिरा जरूर, पण आपले लोक करून घ्या. जसं हिंदुस्थान जिंकला तसं जग जिंकायला पाहिजे होतं, पण तसं काही दिसलं नाही. पण पैसा परत केला पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.